पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक संख्याबळ मिळवत गेल्या 15 वर्षांपासूनचं ममता राज संपुष्टात आणलं। यानंतर भाजपनं सत्ता स्थापनेच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली असून 9 मे रोजी भाजपच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी दिली आहे। शपथ कब तक होने की उम्मीद है? और उम्मीद नहीं तो प्रधानमंत्री जी कल घोषणा कर दिया 25 वैशाख 9 मई रविंद्रनाथ ठाकुर का जन्मदिन, उसी दिन में ये सरकार शपथ लेगी। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं सत्ता हस्तगत केल्यावर आता मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली आहे। विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचं नाव चर्चेत असलं तरी भाजप नेहमीप्रमाणे धक्कातंत्र अवलंबत नवा चेहरा समोर आणणार का असा सवाल विचारला जातोय। मात्र सध्याचा विचार केला तर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य, बंगालचे भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष, केंद्रीय मंत्री सुकांत मुजुमदार, आसनोल दक्षिणच्या आमदार अग्निमित्रा पॉल, स्वप्नदास गुप्ता यांची नावं सध्या चर्चेत आहेत। पश्चिम बंगालच्या प्रचारात 3 घडामोडी अशा घडल्या ज्यांना प्रचारातील टर्निंग पॉइंट म्हणता येईल। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसच्या खासदार सायनी घोष यांचं एक गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं। हृदयमा छे काबा नयने मदिना या ओळींनी तृणमूलला अल्पसंख्याक मतांचं ध्रुवीकरण करण्यात मदत होईल अशी अपेक्षा होती। मात्र निकालानुसार या गाण्यामुळे झालेल्या हिंदू मतांच्या ध्रुवीकरणानं भाजपचा बंगालमधील सत्तेचा मार्ग हा मोकळा केला। खासदार घोष यांनी बांगलादेशी कवी अब्दुल रहमान बोयाती यांचं एक प्रसिद्ध लोकगीत गायलं होतं। सायनी घोष यांच्या गाण्यानंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याला प्रत्युत्तर देताना बंगालची ओळख काबाशी नाही तर माता कालीशी आहे असं म्हटलं होतं। ममता बॅनर्जींचं एक भाषणही प्रचार काळात चर्चेचा विषय ठरलं। मी आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात, नाहीतर एक कम्युनिटी अशी आहे जी लगेच तुमच्या विरोधात एकत्र येईल आणि काही सेकंदात तुमचा नाश होईल असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या। हा व्हिडिओ बंगाली भाषेतला होता। या भाषणावरून बंगाली माणसांमध्ये कमालीचा रोष पसरला। আমরা আছি বলে না আপনারা সবাই ভালো আছেন, আর যদি আমরা না থাকি কোনোদিন সেরকম আসে 1 সেকেন্ড লাগবে। একটা কমিউনিটি যখন জোট বাঁধে না, ঘিরে ফেললে 1 সেকেন্ডে দেবে একদম 12টা বাজিয়ে। पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपला 2021च्या तुलनेत 63,73,000 मतं जास्त मिळाली। 2021ला भाजपला 2,28,50,710 मतं मिळाली होती, तर 2026ला 2,92,24,167 मतं मिळाली। दरम्यान SIR मोहिमेत 91 लाख मतदार वगळले गेले। तसंच तृणमूलच्या मतांमध्ये 27,22,041 मतांची घट झाली असून 2021च्या तुलनेत तृणमूलच्या जागांमध्ये 134 घट झाली। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं मिळवलेल्या विक्रमी विजयात संघानं कमाल केली। भाजपच्या चुपचाप कमलछापसाठी संघ स्वयंसेवकांनी मोलाचं योगदान दिलं। संघाच्या शाखा पद्धतीरित्या वाढत गेल्या। 2006 पूर्वी बंगालमध्ये 500 शाखा होत्या। 2026 मध्ये तब्बल 5,000 नियमित शाखा सुरू आहेत। सरसंघचालकांनी 2021 पासून पश्चिम बंगालचे दौरे वाढवले। तब्बल 13 दौरे त्यांनी केले। हिंदू हितासाठी संघटन परिवारातील संघटना काम करत राहिल्या। रामनवमी उत्सव 2025 मध्ये अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला। 2025 मध्ये हजारो रामनवमी मिरवणुका या काढण्यात आल्या। 100% मतदानासाठी मतदार जागृतीसाठी संघानं कमालीचं काम केलं। परिवारातील 14 संलग्न आणि सहयोगी संघटनाही समर्थपणे मैदानात उतरल्या। बंगालच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पोस्ट करून तृणमूलच्या पराभवानं आनंदी झालेल्या काही काँग्रेस नेत्यांना कानपिचक्या दिल्या। काँग्रेसचे काही जण TMCच्या पराभवामुळे खुश झाले, पण स्थानिक राजकारण एका बाजूला ठेवा, प्रश्न एका पक्षाचा नाही तर देशाचा प्रश्न म्हणून पहा असं राहुल गांधींनी म्हटलंय। आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये जनादेशाची चोरी झाली असून लोकशाही संपवण्याच्या दृष्टीनं हे भाजपचं मोठं पाऊल असल्याचा आरोपही त्यांनी केला। मोदी लाटेच्या ऐन भरात भाजपला दिल्ली आणि बंगाल जिंकण्यात अपयश आलं होतं। 2015 मध्ये दिल्लीत आणि 2016 मध्ये बंगालनं भाजपनं
बंगालमध्ये भाजपनं प्रत्येकी 3 जागा जिंकल्या होत्या. मात्र आता देशभरात मोदींची लोकप्रियता झपाट्यानं घसरत असताना भाजपनं दिल्ली आणि बंगाल जिंकले हा प्रश्न उपस्थित होतोय. अशी पोस्ट करत आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवालांनी भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या हिंदुत्वाचा दाखला देत राऊत यांनी भविष्यातील बदलाचे संकेत दिले. भाजप हा स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवतो, पण त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर दिवा विसताना अधिक फडफडतो तशी स्थिती आता भाजपची झाली असल्याचं राऊतांनी म्हटलं. तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही राऊतांनी निशाणा साधला. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी सत्य बोलायला लावू नका. ज्याने कलकत्त्यामध्ये मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला होता. त्यांच्या आत्म्याला शांतता मिळाली असेल ते मिळू द्या. कलकत्ता विश्वविद्यालयामध्ये युनियन जॅक फडकवून ब्रिटिशांचा विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना जबरदस्तीने युनियन जॅकला सॅल्यूट मारा सांगणारे श्यामाप्रसाद मुखर्जी. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादाची व्याख्या बदललेली आणि त्यानुसारच आता मोदीसुद्धा ट्रंपला सॅल्यूट मारतायत. इलेक्शन कमीशन को धन्यवाद करना ही चाहिए और जो गणेश कुमार जी है उनको इंडिया गेट के सामने लाकर उनका बीजेपी ने सत्कार करना चाहिए, सम्मान करना चाहिए और उनको भारत रत्न भी देना चाहिए और नोबेल पुरस्कार के लिए उनका नाम भी आगे भेजना चाहिए. जिस तरह से चुनाव आयोग ने काम किया है देश में, अभी के चुनाव आयोग ने लोकतंत्र नहीं है उसे लोकतंत्र और निष्पक्ष चुनाव नहीं कहते उसको. ये बीजेपी के साथ उनका अलायंस हो गया, इसलिए बीजेपी जीत गई. संजय राऊतांच्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं. इंडिया आघाडी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचं नवनाथ बन म्हणाले. तसंच काँग्रेस जिंकली की विजय, भाजप जिंकली की संशय अशी टीकाही नवनाथ बन यांनी केली. इंडिया आघाडीच मुळामध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ज्या इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जी होत्या त्या ममता बॅनर्जींनी इंडी अलायन्सला बाजूला सरून स्वतःची चूल मांडली आणि तिथे निवडणूक लढली. इंडी अलायन्समध्ये आता फक्त आणि फक्त काँग्रेस उरलेली आहे आणि काँग्रेसचं भविष्य काय आहे हे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चांगलं ठाऊक आहे. तामिळनाडूत टीव्हीकेचे गटनेते म्हणून थलपती विजय यांची निवड झाली असून ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. टीव्हीके सत्ता स्थापनेचा दावा करणार असून पक्षाचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेनं 108 जागा जिंकल्यात, मात्र सत्ता स्थापनेसाठी आणखी 10 जागांची आवश्यकता आहे. अशा तामिळनाडूत काँग्रेस टीव्हीके सोबत हातमिळवणी करणार का याकडे लक्ष लागलंय. तामिळनाडूचे सहकार मंत्री पेरिया करुप्पन यांचा एकमतानं पराभव झालेला आहे आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना देखील उधाण आलेलं आहे. आसाममध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी आसामच्या जनतेचे आभार मानले. पंतप्रधानांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आसाममध्ये विकासाची गंगा अविरत वाहत राहावी यासाठी भारत सरकार आणि आसाम सरकार दुहेरी सरकार म्हणून काम करतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपने प्रधानमंत्री जी का ऊपर जो कॉन्फिडेंस दिखाया, हम लोग बहुत ही ग्रेटफुल है और असम में विकास का गंगा बहते रहे, इसलिए भारत सरकार और असम सरकार डबल इंजन सरकार काम करेगा. रायगडच्या कर्जतमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत उभा वाद सुरू होता. मात्र हा वाद आता शमल्याची चर्चा आहे. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं. विधानसभा निवडणुकीत तटकरेंनी आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा थेट आरोप महेंद्र थोरवेंनी केला होता. तर थोरवे यांचे प्रतिस्पर्धी सुधाकर घारे यांना राष्ट्रवादीत घेत थोरवेंसमोर आव्हान उभं केलं होतं. याचा फटका आमदार थोरवेंना नगरपालिका, जिल्हा परिषद आणि निवडणुकीत बसला. थोरवेंनी मात्र आता नमती बाजू घेत रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद संपला असून एकत्र काम करणार असल्याचं मुलाखतीत म्हटलं.
आमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये आता जे काही कटुता त्यामध्ये आमच्यात होती राष्ट्रवादी आमच्यामध्ये ती सुद्धा आता कमी होत चाललेली आहे. पुढील काळामध्ये लवकरात लवकर रायगडचा हा असणारा पालकमंत्रीचा तिढा सुद्धा संपवून एक रायगडला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास जोमाने कसा होईल हा पुढील काळामध्ये आम्ही तिन्ही भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, जसं जिल्हा परिषदला एकत्र त्या पद्धतीने आलेलो आहोत अशाच पद्धतीने आता आमच्यातली असणारी कटुता बाजूला ठेवून विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास करण्यासाठी तटकरे परिवार असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भारतीय जनता पार्टी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करणार आहेत. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्या कारणावरून भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची निवड रद्द झाली. जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करून नगराध्यक्षपदी विजय मिळवला होता. मात्र उमेदवारी अर्जासोबत जोडलेलं जात प्रमाणपत्र हे बनावट असल्याची तक्रार रजनी सावकारे यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगानं जात पडताळणी समितीनं कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांची कागदपत्र अवैध ठरवली होती. मंत्रिपदाचा चुकीचा उपयोग करता आहे. त्यांना हे समजून घ्यायला पाहिजे की नगराध्यक्ष आहे, तुमच्यासारखं मोठं पद नाही मला भेटलेलं आहे. मला एक साधारण नगराध्यक्ष पद भेटलेलं आहे की भुसावळचा मी विकास करेल, तर कमीत कमी तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजे ना. तुम्ही वरतून मला दबाव टाकताय, मला हरिशमेंट करताय. सर जर मला असं राहील तर मी सहन करणार नाही. कोण दबाव टाकतोय? संजय सावकारे साहेब दबाव टाकताय, भुसावळ जनतेलाही कळताय की किती दबाव टाकताय. तिला कामं करू देतानी या अधिकारापर्यंत जातील, त्या अधिकारापर्यंत त्यांच्याकडनं खोटे कामं करून घेतील. जर माझं जर खोटं असतं तर मी निवडून आली नसती, मला पहिला मुद्दा तिकीट भेटलं नसतं. माझे सर्व कागदपत्र ओके आहे ना सर. आता कोणी बनावट कागदपत्र दिले आहे आणि कोणी काय केलेलं आहे हे जात पडताळणी समितीची एक व्हिजिलन्स कमिटी असते, व्हिजिलन्स ऑफिसर असतात ते सगळे चेक करतात आणि ते ठरवतात की काय प्रमाणपत्र त्यांनी दिलं आहे की आम्ही दिलं आहे ते खरे की खोटं आहे, ती व्हिजिलन्स कमिटी ठरवते. त्यामुळे ते ठरवेल आणि त्याच्यातलं जे सत्य आहे ते बाहेर. देशात विक्रमी मतांनी निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं बारामतीमध्ये लागलेलं बॅनर हे सर्वांचं लक्ष वेधून घेणारं ठरलं. या बॅनरवर फक्त अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासोबत योगेंद्र पवारांचा फोटो लावण्यात आला. विशेष म्हणजे बॅनरवर शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार किंवा जय पवार यांचाही फोटो नाही. बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिराशेजारी हा बॅनर लावण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ झाला. एमआयएमचे नगरसेवक यांनी मोठा भाई असा उल्लेख केल्यानं वातावरण तापलं. भाजप नगरसेवकांनी या शब्दावर आक्षेप घेतला. त्यावरून एमआयएम आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अखेर सभापतींनी नगरसेवकांची समजूत काढली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नसरापूर घटनेसंदर्भात सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन भूमिका मांडल्याचं सुप्रिया सुळेंनी भेटीनंतर सांगितलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की अतिशय तातडीने ते स्वतः या केसचं मॉनिटरिंग करतील आणि जोपर्यंत या नराधामाला फाशी होत नाही माननीय मुख्यमंत्र्यांचं ऑफिस त्याच्या जातीने लक्ष घालेल. मी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते. आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे आता पुढे केसचं काय होतं याचं आम्ही सगळे मिळून फॉलोअप घेऊ. आमची महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक आणला होता तर तो कायद्याची अंमलबजावणी सुरक्षितता आणि ही महिलांची तर सुरक्षितता झालीच पाहिजे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता कसं वाटावं आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आणि भावना आम्ही मांडलेली आहे. नसरापूर प्रकरणावरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी जोरदार टीका केली. आरोपीला अजूनही शिक्षा झालेली नाही. शक्ती कायदा लागू केला असता तर आरोपीला लवकर शिक्षा झाली असती असं प्रणिती शिंदेंनी म्हटलं. तर कालच्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी जल्लोष केला, त्यावरूनही प्रणिती शिंदेंनी निशाणा साधला. तो नराधम आहे, तो अजूनही त्याला सजा आणि शिक्षा झाली नाही आहे. शक्ती कायदा लागू केला असता तर 15 दिवसात त्याला खरं तर फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे.
त्या उलट काल मुख्यमंत्र्यांनी जल्लोष साजरा केला, पेढे वाटले आणि ह्याच्यावरून स्पष्ट होतं की मुख्यमंत्री असो प्रधानमंत्री असो BJPचं प्रत्येक कार्यकर्ता किंवा मंत्री असो आमदार असो खासदार हे फक्त इलेक्शनसाठीच काम करतात. काही माणुसकीच राहिली नाही आहे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असं मला कुठेतरी वाटतंय आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.